नमस्कार मित्रांनो. आजच्या दिवसातील हा माझा तिसरा व्हिडिओ आहे, जो एक IPO बद्दलच आहे. राशी पेरिफेरल्स लिमिटेड. ही कंपनी 1989 ला स्थापित झाली होती. बेसिकली ही कंपनी IT मधल IT बद्दलच आहे. ही स्पेशलाइज आहे ICT आणि इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मध्ये. The company service offering include value-added services such as pre-sales, technical support, marketing service, credit solution and warranty management services. याचे दोन वर्टिकल आपण पाहू शकतो. पर्सनल कॉम्प्युटिंग एंटरप्राइजेस अँड क्लाउड सोल्युशन, लाईफस्टाईल IT इसेंटिए. या IPO 7 फेब्रुवारीला ओपन झाला आहे आणि फेस व्हॅल्यू ह्या प्रत्येकी शेअरची ₹5 आहे. प्राइस बँड आहे 311 रुपये. लॉट साईज आहे 48 ची. म्हणजे आपली टोटल इन्व्हेस्टमेंट असणार आहे 14,928 इतकी. टोटल इश्यू साईज आहे 600 करोडचा आणि तो पूर्णपणे फ्रेश इश्यूज असणार आहे 600 करोड. ह्या कंपनीचा IPO क्लोज होणार आहे 9 फेब्रुवारीला म्हणजे उद्या. बेसिक अलॉटमेंट 12 फेब्रुवारीला असणार आहे. इनिशियल रिफंड 13 फेब्रुवारीला. क्रेडिट शेअर टू डीमॅट असणार आहे 13 फेब्रुवारीला आणि लिस्टिंग डेट आहे 14 फेब्रुवारीला. ह्या कंपनीचे फायनान्शियल पाहून घेऊयात. या कंपनीने मागील 3 वर्षामध्ये आपल्या असेट मध्ये 32% वृद्धी केलेली आहे. रेव्हेन्यू मध्ये 26% वृद्धी केलेली आहे. परंतु पॅट प्रॉफिट आफ्टर टॅक्स जो आहे त्याच्यामध्ये निगेटिव्ह आहे 5%. नेटवर्थ त्याची 33% वाढलेली आहे मागील 3 वर्षामध्ये. मागील 3 वर्ष म्हणजे मार्च 21 ते मार्च 23. मार्च 21 ते मार्च 23. रिझर्व्ह अँड सरप्लस 39% वृद्धी झालेली आहे आणि टोटल बॉरिंग जी आहे ती 48% वाढलेली आहे. सप्टेंबर 23 मध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू 5,773 इतका होता करोड आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स 72 करोड इतके होते. 2% ह्या कंपनीचा मागील 4 वर्षामध्ये प्रॉफिट आफ्टर टॅक्स मध्ये वृद्धी आपण बोलू शकतो. इथे 72 करोड जे आहेत तर ते पुढील 6 महिन्याने आपण मोठामोठी जर पकडले तर 150 करोड होतील. 140-145 या दरम्यान. तर त्या अनुषंगाने 2% आपण पकडू शकतो की वृद्धी होऊ शकते मार्च 21 ते मार्च 24 च्या दरम्यानमध्ये. पुढे जाण्याआधी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. KPI जे आहेत की परफॉर्मन्स इंडिकेटर्स ते रिटर्न ऑन इक्विटी ह्या कंपनीचे 19.33% इतके आहे. डेप्ट टू इक्विटी 1.53 इतका आहे. डेप्ट थोडं जास्तच आहे. प्राइस टू बुक व्हॅल्यू 1.86 इतके आहे. प्री IPO 26.46 इतका असणार आहे अर्निंग पर शेअर आणि पोस्ट IPO 21.86 इतका असणार आहे आणि PE रेशो ह्या कंपनीचा प्री IPO 11.75 इतका असणार आहे आणि पोस्ट IPO 14.23 इतका असणार आहे. ग्रे मार्केट प्रीमियम या कंपनीचे आतापर्यंत 24.12% इतके आहे आणि ते म्हणजे 75 रुपये इतके येते. सबस्क्रिप्शन जे आजच्या तारखेपर्यंत 8 तारखेपर्यंत ह्या IPO चं सबस्क्रिप्शन 3.4x इतकं झालेलं आहे. या कंपनीचे ऑब्जेक्ट जे आहेत त्या कंपनीचे IPO आणण्यामागे तर आउटस्टँडिंग बॉरोइंग अवेलेबल आउटस्टँडिंग जे आहे त्या कंपनीचे रिपेमेंट साठी या पैशाचा ते वापर करणार आहेत. फंडिंग वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट ऑफ दी कंपनी आणि जनरल कॉर्पोरेट पर्पज यासाठी या पैशांचा यूज करणार आहेत. ह्या कंपनीचे जे पेअर्स आहेत जे अगोदरपासूनच मार्केटमध्ये लिस्टेड आहेत ती आहे
रेडिंग्टन इंडिया लिमिटेड. ह्या कंपनीचा पीई जो आहे तो 9.92 इतका आहे आणि अर्निंग पर शेअर्स आहेत 17.81. आपण या IPO मध्ये लॉंग टर्म साठी किंवा मीडियम टर्म साठी पैसे लावू शकतो, पण एकदमच मोठी लिस्टिंग गेन होईल या पद्धतीने तर या IPO मध्ये शक्य नाही. कुठेही इन्व्हेस्टमेंट करण्याआधी तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरचा सल्ला घ्या किंवा स्वतःही स्टडी करा. धन्यवाद.